तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नांना अभिवादन करून परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथाचं पठन, श्रवण व विश्लेषण आपण करतो. एक 2 दिवसापासून माझ्या डायबिटीजमुळे की काय माहिती नाही, पण विस्मरण झाल्यासारखं होतं, मध्येच कुठेतरी गॅप होतो. आता जसा वंदनेच्या वेळेस झाला. डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हणतात की डायबिटीजमुळे मेंदूवरती परिणाम होतो आणि म्हणून विस्मरणात. कधी कधी मग मलाही जास्त काळजी वाटायला लागते की एकदाची विस्मृती गेली की मग काम संपलं. थोडी थोडी जाते येते, कारण प्रत्येक माणूस आणि नंतर मग त्या बुद्धाच्या धम्माचंही आपल्याला अनुसरण होतं की बुद्ध किती पुढे होते काळाचे, की त्यांनी आपल्या अभिधम्मामध्ये मेंदूचं आणि चित्ताचंही विश्लेषण केलं आणि त्याचं हे होतं. इथे तर काहीच नाही, पण मी जेव्हा कोणाच्या तरी घरी पूजेला जातो, कार्यक्रमाला जातो, तर तिथे एवढा डिस्टर्ब असतो की नेमकं प्रवचन करायची सुरुवात असते, मध्येच कोणीतरी येतं आणि त्यांच्यातल्या त्यांच्यातच सुरू असतंय. माझं प्रवचनही मी विसरून जातो आणि त्यांच्या त्याच्यात समावून जातो. तर असं होतं कधीतरी आणि मग अडचणी होतात. प्रवचनामध्ये मला तीच भीती वाटते की त्या डायबिटीजमुळं कुठेतरी असंबंध किंवा संदर्भ देताना कुठे चुका नाही झाल्या पाहिजे. कारण म्हणतात ना की नापास झालेल्या विद्यार्थ्याला परत परीक्षा देण्याची सोय असते, पण भिक्षूला मात्र सोय नाही. त्याच्या हातून का चूक झाली की मग मात्र सर्व त्याच्यावरती तुटून पडतील, म्हणून थोडीशी काळजी घेतली पाहिजे. तर म्हणतो की पुढच्या आठवड्यात जरा 2 दिवस मुंबईला जाऊन येईल, कारण जे डॉक्टर आहेत माझे डायबिटीजचे डॉक्टर आहेत, त्यांना एकदा सविस्तर दाखवून हे करून येईल. तर पुढच्या आठवड्यात बघूया. पुढच्या आठवड्यात जर गेलो तर 1-2 दिवस थांबावं लागेल, कारण हे बार बार व्हायला लागलं मला विस्मृतीमध्ये. कुठेतरी प्रवचन करता करता मुद्दा राहतो बाजूला, मग परत हे होऊन जातं. कारण आपण जे सांगतोय किंवा ज्याचं विवेचन करतो, आता आपल्याला लोक सिरियस घ्यायला लागले आणि चुकीचं प्रवचन किंवा चुकीची वाणी जाऊ नये म्हणून याची काळजी घेण्याकरता पुढच्या आठवड्यात बघूया. मी जरा जाऊन येतो मुंबईला, माझ्या डॉक्टरला दाखवून. चेक केलं तसं नॉर्मल आहे, पण माहिती नाही अजून जर दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर एकदा 2-3 दिवस मी जाऊन येईन मुंबईला. ठीक आहे, आपण आपल्या पुढच्या प्रवचनाला सुरुवात करू. काल आपण बघितलं होतं की मैत्री, सर्वाबद्दलची मैत्री आणि मैत्री जपणं हा एक बुद्धाचा सिद्धांत आहे, आणि म्हणून आपण काल मैत्रीवरती विवेचन केलं होतं. मैत्रीची व्याख्या केली होती. नेमके मैत्री कोणाशी करावी, कशी करावी याविषयी आपण बरंचसं विवेचन केलं होतं. आणि म्हणून आजचा जो भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे तो आहे प्रत्येकाला विद्या प्राप्त करण्याचा, अध्ययन करण्याचा हक्क आहे. माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे विद्येची आवश्यकता आहे. हा सिद्धांत भगवान बुद्धाचा आहे. म्हणजे भगवान बुद्धापासून चालत आलं. भगवान बुद्धाच्या काळामध्ये आता वेगवेगळे संशोधन होत आहेत, पण सध्या आपल्या पुढे जे असणार तिरपिटक आहे, आणि त्याच्या म्हणून भगवान बुद्ध की प्रत्येकाला प्रत्येक संधी देत आहेत, ते कोणालाही संधी नाकारत नाही. आणि भगवान बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू म्हणजेच बुद्धिमान किंवा शिक्षणाचा विद्यार्थ्यापासून तर शिक्षकापर्यंत भिक्षूच असायचा. विद्येची दारं जर कुठे कोणाकरता उघडी असतील आणि कोणासाठी उघडल्या जात होती तर भिक्षू करता. वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळी विद्या.
किंवा वेगवेगळे विचार बुद्धाच्या काळामध्ये आत्ताच्या सारखं कम्प्युटर नव्हतं, आत्ताच्या सारखे एवढे विषय नव्हते, पण त्यांच्या काळातले विषय आणि त्यांच्या काळातली विद्या तेव्हाही एका पर्टिक्युलर समाजाला किंवा पर्टिक्युलर वर्गालाच दिल्या जायची. आणि म्हणून बुद्धाचा हा सिद्धांत आहे की विद्या ही सर्वांसाठी खुली असली पाहिजे. आता आपण विद्याचा व्याख्या करत असताना की नेमकं विद्या कशाला म्हणायची, आजही आपण थोडासा जरी विचार केला तर विद्या आणि प्रज्ञा, आपण मागच्या याच्यातच बघितलं, त्याच्यामध्ये आपण शिक्षण आणि प्रज्ञा याच्यामध्ये फरक केला होता. परंतु प्रज्ञा लवकर प्राप्त होते कोणाला, की जो शिक्षित आहे त्याला. अशिक्षितालाही प्रज्ञा प्राप्त होते, परंतु शिकलेला असतो त्याला लवकर प्राप्त होते. की जसं निर्वाण हे गृहस्थालाही मिळतं, पण भिक्षू झाला की त्याला लवकर प्राप्त होतं, कारण त्याचा मार्ग इझी होतो. म्हणून विद्या कशा करता पाहिजे, बाबासाहेब असतील, बुद्धही असतील, बुद्धही सांगतात की सगळे अनर्थ कशामुळे होतात, तर अविद्येमुळे. माणसाला जन्मही घ्यायची वेळ काय, ते बुद्धांनी सांगितलं की अविद्येमुळे. अविद्या असल्यामुळेच आपण भव निर्माण करतो आणि मग पुढचा जन्म घेतला जातो. कबीरांनी तेच सांगितलं, महात्मा फुलेंनी तेच सांगितलं, आणि बाबासाहेबही त्याच्यावरतीच जोर देतात. बाबासाहेब तर विद्येकरता एवढा जोर देतात की बाबासाहेब म्हणतात की एखाद्या माणसाचा भ्रष्टाचार कसा असतो तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, पण गावाकडे तलावाचे किंवा पाटबंधाऱ्याची कामं चालतात, आणि मग तिथला मास्टर क्लार्क असतो, तो काय करतो की काल्पनिक नावाने मजुराची नावं लिहितो. ऍक्च्युली काम करणारे 8 कामगार असतात, पण त्याच्या मास्टरला जवळजवळ 100 कामगार असतात. सरकारकडनं त्या 100 लोकांचा पगार येतो, तो 8 लोकांना पगार देतो, उरलेल्या लोकांचा पगार स्वतः खातो. बाबासाहेब म्हणतात की जसं मजुराच्या नावानं नसलेल्या मजुराचा पगार उचलून भ्रष्टाचार केला जातो, आणि तो कोणाला ओळखता येतो, तर ऑडिटरला ओळखता येतो. सामान्य माणसाला ओळखता येतो का तो, नाही. तसंच बाबासाहेब म्हणतात की नसलेल्या देवाचा, अस्तित्वात नसलेल्या देवाचा तुमच्या पुढे अस्तित्वात आहे असं भासून जे भोळ्या भावड्या जनतेला फसवल्या जातं, हाही एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून तसा पाटबंधारे खात्यातल्या नसलेल्या मजुराचा भ्रष्टाचार ऑडिटरला उघडा करता येतो, तसाच नसलेल्या देवाचा भ्रष्टाचार शिकलेल्या आणि विद्याप्राप्त माणसाला समजतो. आणि म्हणून विद्येचं केवढं मोठं महत्व बाबासाहेब सांगतात, आणि बाबासाहेबाच्या मंत्रामध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा एक त्यांचा खूप मोठा मंत्र ते आपल्याला देतात. जो मंत्र आपल्याला कोणी दिलाय, पहिला भगवान बुद्धांनी दिला. भगवान बुद्धाच्याच काळामध्ये की शूद्र वर्णाच्या माणसाला कुठलाही अधिकार नसताना बरेचसे भिक्षू हे भगवान बुद्धांनी शूद्राचेही बनवले. त्याचा एक दर्शनीय अर्थ आपल्याला सुमित भंगी असं माहिती होत. मध्यंतरीच्या काळामध्ये परत मनुस्मृती डोकं वर काढते आणि शूद्राला परत विद्या नाकारली जाते. आणि म्हणून हा क्रांती प्रतिक्रांतीचा खेळ, जसं मी उदाहरण दिलं, बाबासाहेब म्हणतात की कामावर नसलेल्या माणसाच्या नावानं पैसा खाणं, तसंच नसलेल्या देवाची भीती घालून भोळ्या भाड्या बाबडेला फसवणं, हाही एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. आणि हा भ्रष्टाचार जर उघड करायचा असेल तर आपण विद्या प्राप्त केली पाहिजे. आणि मग विद्या प्राप्त तर केली पाहिजे, पण ती प्राप्त करण्याकरता प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत का, तर मधल्या काळामध्ये, मध्यंतरीच्या मध्ययुगामध्ये हे काळ आपल्याला उपलब्ध नव्हते. अगोदरच्या प्राचीन काळामध्ये भगवान बुद्धांनी ती सोय करून दिली होती. फक्त शूद्राकरताच नाही, तर त्यांनी स्त्रियालाही ती संधी उपलब्ध करून दिली होती. प्रजावतीच्या माध्यमानं संघामध्ये स्त्रियांनाही प्रवेश दिला होता.
आणि मग बहुजनाला शिक्षण घेऊ नये ह्या कटात बाबासाहेब बघा काही काही वाक्य एवढी सुंदर मानतात की शूद्राच्या आणि बहुजनाच्या कटात कोण कोण सामील आहे, की ज्या देवीला विद्येची देवता म्हणून सांगितलं सरस्वती, तिनंही बहुजनाला शिक्षण घेण्याकरता मदत केली नाही. म्हणजे बहुजनांनी शिक्षण घेऊ नये त्याच्याकरता ती विद्येची देवीच त्या कटात सामील आहे. तिने कधीतरी एखाद्या राजाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की नको रे बाबा मी सगळ्याला विद्या देते, असं तिनं सांगितलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की विद्येची देवीच ह्या कटात सामील आहे. आणि त्या विद्येच्या देवीच्या विरुद्ध बंड करायला एका स्त्रीलाच पुढाकार घ्यावा लागला, तिचं नाव सावित्रीबाई फुले आहे. सांगायचा अर्थ काय की त्या सावित्रीबाई फुलेलाही महात्मा ज्योतिबा फुले सारखा नवरा नसता भेटला तर खरंच बायकांना शिक्षण मिळालं असतं का? महात्मा फुले अगोदर रमाबाईला शिकवतात, नुसतं आपले सावित्रीबाईला शिकवतात. नुसतं शिकवतात का, कसं शिकवावं हे बी शिकवतात. शिकणं आणि दुसऱ्याला कसं शिकवावं हे शिकवणं, तिथूनच पुढे तुमच्यावाली बीएड डीएडची संकल्पना आली नाही. आणि म्हणून विद्या ही किती महत्वाची आहे हे भगवान बुद्धांनी जाणलं आणि प्रत्येकाला विद्येची दारं खुली करून दिली. नुसती खुलीच करून दिली नाही तर बुद्धाचा तो एक सिद्धांत आहे की सगळ्यांना शहाणं केलं पाहिजे. आता ह्या शहाणपणामध्ये बहुजनाला शिक्षण देऊ नये, त्या बहुजनाला जो बहुजन विद्येची देवी सरस्वती म्हणतो तीही त्या कटात सामील होते, पण बुद्ध मात्र होत नाही. बुद्ध शिक्षणाचे दरवाजे सगळ्याकरता खुले करतात. नुसतं एवढंच नाही तर त्यांच्या त्या खुलेपणामुळे तुम्हाला माहित आहे का की शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये शाळा तर काढल्याच, म्हणून न्यायाचा सिद्धांत जो म्हणतात की नाही, नुसत्या शाळा नाही काढल्या त्यांनी. जो बाप पोराला 7 वर्षाच्या पुढच्या पोराला शाळेत पाठवणार नाही त्या बापाला 1 रुपया दंड करण्याचा कायदा पण केला. सक्तीचं शिक्षण असं छत्रपती शाहू महाराजांच्या त्या राज्यामध्ये होतं. कारण त्यावेळेसही मला कळेपर्यंत बऱ्याचशा आपल्या समाजातील लोकांचा मुलगा काम करण्यासारखा झाला की त्याला कामाला लावण्याचा होता. शिक्षणाचं एवढं महत्व नव्हतं. आणि म्हणून परत परत मी सद्यस्थितीमध्ये घेतो की आमची भांडणं कुठून आहे. भांडणं करायला जी गोष्ट आम्हाला आत्मसात करायची त्याच्याकरता शिक्षण लागतं. बाबासाहेबांनी जेव्हा रिझर्वेशन आणलं, बाबासाहेबांच्या पुढे पेच निर्माण झाला की जर ही भाकरी खायची आणि 2 दिवसाची शिळी आहे ती आणि खाणाऱ्याच्या तोंडात दातच नसतील तर खाता येईल का? अशी स्थिती होती ना आपल्या समाजाची. बाबासाहेब लढत होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कम्युनल अवॉर्ड म्हणून जे बाबासाहेब घेऊन येतात, पासही होतं. महात्मा गांधी उपोषणही करतात. पण बाबासाहेबांच्या पुढे खूप मोठा प्रश्न आहे, मी जे आणलंय याला उपभोगण्याच्या पात्रतेची लोक आहेत का? आणि तेव्हा नव्हती. पण बाबासाहेबांनी बोंबाबोंब केली का? नाही. बाबासाहेब त्या पायावर उभं करण्याकरता पीपल्स एज्युकेशन सोसायटी सारख्या शिक्षण संस्थेची स्थापना करतायत. तसं आताच्या मला बऱ्याचशा लोकांना सांगावं लागेल की त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये बाबासाहेबांनी कायदा नाही केला की फक्त याच्यात महाराणीच शिकलं पाहिजे, आहे का सर? त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्राच्या मिलिंद कॉलेजमध्ये जसे महार ग्रॅज्युएट झाले तसे मांगई झाले. फक्त फरक एवढाच आहे की 80% महार झाले आणि 10% मांग झाले. आणि म्हणून मग त्या विद्येवर आम्हाला जे जे मिळवायचं ते मिळवण्याकरता, म्हणून मी जसं सांगितलं ना की शिळी भाकरी खाण्याकरता तोंडात दात असणं जरुरी आहे. आणि हे सरकार आपले दातच कसं पाडतं हे अजूनही आमच्या शिकले सवरलेल्या लोकांच्या लक्षात
येत नाही. ओबीसीचे दात कसे पाडले? ओबीसीला 27% आरक्षण दिलं, पण ज्याचं उत्पन्न 7 लाखाच्या वर आहे त्याला नाही, म्हणजे दात काढून घेतले. शिक्षण आजही जर तुम्ही बघितलं तर शिक्षणाचा पहिला प्रसार कोणामध्ये झालाय की ज्याचा बाप थोडाफार शिकलेला आहे, त्याला शिक्षणाचं महत्व कळालं ना, आणि म्हणून त्याने आपलं मूल शाळेत टाकलं, ह्या मनोवादी संस्थेने. कारण आजही तुम्ही जर बघितलं तर मध्यमवर्गीय मुलंच UPSC MPSC ह्या परीक्षा कोणाच्या देतात की ज्याचा बाप प्राध्यापक आहे, शिक्षक आहे, थोडंफार काहीतरी त्याच्याकडे पात्रता आहे. म्हणून ओबीसी मध्ये आलेलं क्रिमी लेअर आता तुमच्यात पण लावायचं. केवढं मोठं षडयंत्र आहे ते. कारण त्यांना माहिती आहे की UPSC आणि MPSCचा पोरगा कोणाचा पास होऊ शकतो की ज्याचा बाप किमान शिक्षक आहे. खेड्यात एखादं उदाहरण देतात ते की कागद वेचणाऱ्या बाईचा पोरगा IAS झाला. 100त किती, 1000त किती असतो तो? 1% असतो. परंतु शिक्षक असेल, मास्तर असेल, तेवढंच काही चपराशी असेल नोकरीला, तरी तो चपराशी आपल्या पोराला त्या रस्त्याने पाठवतो. आणि आजच्या काळामध्ये चपराशाचाही पगार जवळजवळ 50-60 हजाराच्या आसपास आहे, आणि त्याला 6 लाखाचं क्रिमिनल लावलं तर चपराशाचा पोरगाही UPSC करू शकणार. विद्येपासून तुम्हाला कसं वंचित करायचं. डोक्यात परत आमच्या काय घातल्या जातं, एका घराने घेतलं ना आता त्याने घेऊ नाही. ऍक्च्युली आमची लोक तेच म्हणतात आता त्याला भेटत, पण तुमच्या ते लक्षात येत नाही की ज्याच्या तोंडात दात आहे तो चणे खाऊ शकतो. तुमच्या तोंडात अजून दातच नाही आले, तुम्ही तसेही नाही खाऊ शकत, पण जो खाऊ शकतो त्यालाही खाऊ द्यायचे नाही. आणि म्हणून त्याच्याकरता ह्या गोष्टी केल्या जातात. विद्या त्यावेळेस धर्माचं नाव सांगून, वर्णाचं नाव सांगून नाकारल्या जात होती, आता अशा पद्धतीने नाकारल्या जाते. आमच्या लोकांच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून 10-20 वर्षांनी आपल्या पुढं जर अज्ञानी समाज निर्माण झाला तर आश्चर्य वाटायला नको. कारण आज आपण कोणाची मुलं शिकतात एक सर्वे करा. आजही जे तुमच्याकडे 85% लिटरेसी रेट आलाय, कारण ही बोधिसत्वाची पारमिता होती आपल्याला सांगल्याला म्हणून. परंतु नोकरीचं प्रमाण काय? कुठल्याही कॅटेगरीमध्ये जा, इव्हन क्लास 4th मध्येही पुरा बॅकलॉग भरलाय का? नाही. का? न भरलेल्या गोष्टीवरच आंदोलन करणं, आणि मग त्याच्यात पेठे नगर मधल्या राहणाऱ्या माणसाच्या बंगल्याकडे बोट दाखवणं, पण ते भीमनगर मधल्या झोपडपट्टीकडे बोट दाखवत नाही. कारण खरी लिटरेसी तुमची तिथे कळणार असते, विद्या तिथे कळणार असते. परंतु एका बंगल्याकडे बोट दाखवून 99 झोपड्या जाळल्या जातात. म्हणून विद्येचं महत्व कळण्याकरता कार्ल मार्क्स मध्ये बाबासाहेबांनी जो लिहिला की नाही की भगवान बुद्धांनी विद्येला सगळ्याकरता दारं खुली केली, आजही तुमची दारं अशी बंद करण्यात येत आहे. आता नीटचा पेपर फुटतो. नीटचाच का फुटतो? 12वीचा का नाही फुटत? ऐकलं का 12वीचा पेपर फुटलाय म्हणून? एवढं षडयंत्र ते भयानक असतं की नीटचा पेपर, कारण 12वीच्या पेपरवरती, 12वीच्या मार्क्स वरती तुमच्या बहुजनाची पोरं मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला जायला लागली होती. 90-95च्या दरम्यान, 95 मला वाटतं 98 पर्यंत मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला 12वीचे मार्क, तेही फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंगला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी, मेडिकल याचेच मार्क बघायचे, त्याचंच मेरिट बघायचे आणि ऍडमिशन भेटायचे. जेव्हा तुमचे बहुजनाची, पर्टिक्युलरली तुमच्यावाली SCची, त्यातही पर्टिक्युलरली पूर्वाश्रमीच्या महाराजची, नाताच्या बौद्धाची जेव्हा कॉम्पिटिशन त्यांच्या बराबर यायला लागली, तेव्हा मनुस्मृतीवाल्याचं डोकं भनभनलं. आमचं डोकं नाही भनभनत कधी, त्यांचं बरोबर भनभनतं की आता ही पोरं बराबरीत आली, अजून 2 वर्ष राहिलं त्यांना वर जायला वेळ लागणार नाही, विद्येचं दार कसं बंद करायचं. बाबासाहेब वेडे होते का?
नुसत्या शिक्षणावर समाधानी होते का बाबासाहेब? बाबासाहेब शिकल्या सवरलेल्या माणसाला सांगतात की माऱ्याच्या जागा कॅप्चर करा. का सांगत होते? असंच सांगत होते का? बाबासाहेब सांगतात माऱ्याच्या जागा कॅप्चर करा, म्हणजे तिथे निर्णय प्रक्रियेच्या जागेवर बसून तुम्ही समाजाकरता काहीतरी करू शकाल. ही विद्या प्राप्त करण्याकरता बाबासाहेबांनी सांगितलं होतं. आमची लोक सजग झालीत का? गेली, काही माऱ्याच्या जागेपर्यंत गेली, पण माऱ्याच्या जागेवर गेल्यानंतर यांच्या हातातला पेन मात्र यांच्या ग्रहलक्ष्मीच्या हातात गेला. म्हणून सांगतो की तुमचे जेवढे बी IAS असतील की नाही, खूप जबाबदारीने बोलतोय मी, जेवढे बी IAS आहेत काय नाही, त्यांच्या 70% बायका बामणाच्या आहेत. 70% JJB वरच्या जागा. म्हणजे षडयंत्राचा भाग नसेलही, परंतु ह्युमॅनिटी म्हणून माणसाची सायकोलॉजी म्हटल्यानंतरही आपण आपल्या नात्यामध्ये जास्त विचार करतो. आणि परत एक ह्युमन सायकोलॉजी आहे की बायकोच्या नात्यावाल्याकडे जरा अति करतो. जर तुमच्या पुढे पर्याय ठेवला की बहिणीच्या पोराची फीस भरायची का मेहुणीच्या पोराची भरायची, मला वाटतं कोणाला निवडाल? कारण मतदान मेहुणीच्या पोराकडेच जाईल जास्त. विनोदाचा भाग जरी असला, माझा सांगण्याचा उद्देश काय की एवढं मोठं षडयंत्र असतं की त्याच्या पाठीमाग त्या वर्णाची बायको असेल तर घरात तोच प्रश्न निर्माण होईल. इथपासून त्यांच्यावर षडयंत्र असतं. आणि म्हणून मग नीटचा पेपर का फोडला जातो? 12वीची किंमतच घालवली ना. 12वीला 45% मिळाले आणि नीट मध्ये तुम्हाला जर 70-80% भेटतायत, पोरग मेडिकलला जातो. आणि हे 10 वर्षाच्या मेरिट मध्ये लक्षात आलं की तोपर्यंत या 10 वर्षात बामणाची पोरं सुवर्णाची पोरं वर होती. आता ह्या 2 वर्षात पेपर, ह्या 2 वर्षातच नीटचे फुटायला लागले. जास्त पेपर कधी फुटायला लागले? नीटचे हे 2 वर्षात. अगोदर फुटत होते पण ते ओळखण्यात येत नव्हते. म्हणजे व्यवस्थितपणानं नीटचा पेपर नीटपणानं फुटला नाही. त्याच्या अगोदर कसा फुटत होता? तो व्यवस्थित फुटत होता, कोणाला माहिती होत नव्हतं. परंतु आता नीटचा पेपर का फुटला? तर तुमच्यावाले SCचे पोरही आता परत बराबरीला यायला लागले. आणि बाबासाहेबांनी एक मेक मारून ठेवलेली आहे घटनेमध्येच. काय मेक मारलेली आहे? की 50%च्या पुढे आरक्षण जाता कामा नये. आपल्याला वाटतंय पण ती बाबासाहेबांनी बरोबर मारलेली मेक आहे. आपल्याला किती? 13% आरक्षण आहे. 13% आरक्षणाच्या पुढे जर आपला पोरगा मेरिट मध्ये येत असेल तर त्याला ओपनला जाता येतं. 13% आरक्षण आम्ही जातीच्या ह्याच्यात घ्यायचं आणि पोरगा मेरिट असेल तर त्याला ओपन मध्ये जाता येतं. आणि मग ती भीती त्यांना वाटायला लागली. मी विद्येचं सांगतोय, हा मुद्दाच आपला क्लिअर करतोय मी. कारण कुठलाही ग्रंथ जर तो आजच्या व्यवस्थेशी रिलेटेड होत नसेल तर तो ग्रंथ नाही. आणि हे भगवान बुद्धाचा सिद्धांत की प्रत्येकाला शिक्षणाची दारं उघडी करून दिली पाहिजे, हा धम्माचा सिद्धांत आहे. तो कसा ह्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी तुमचे दरवाजे बंद केले जातात त्याचा हा पुरावा आहे. नीट मध्ये काय व्हायला लागलं? मग परत SCचे पोरं, मागच्या वेळेचा रिझल्ट आहे, फक्त अर्ध्या टक्क्याचा फरक आहे. नीट मध्येही आपली पोरं त्यांच्या बराबरीला यायला लागले. कारण नीट परीक्षा का आणली होती? तर 12वीला आपली पोरं त्यांच्या बराबर यायला लागली म्हणून नीट आणलं. आता नीट मध्येही बराबर यायला लागली, मग करायचं काय? भरपूर करून बघितलं ना त्यांनी. आता बी आपली पोरं यायला लागली. कोणाची पोरं यायला लागली? परत सर्वे केला तर जी आता आपले IAS UPSC ला पोरं येतात, साधारणतः त्यांचे वडील किंवा त्यांची फॅमिली मिडल क्लास आहे. आणि म्हणून मग आता यांनी केलं की यांना काही सुचना, अजून दुसरी परीक्षा कशी काढायची, आणि म्हणून पेपर फोडून टाकतात. पेपर फुटल्यावर प्रक्रिया काय होते? परीक्षा पुढे जाते ना. त्या नीट परीक्षेकरता बापाला काय करावं लागतं? 1 ते 1.5 लाखाची फीस भरावं लागते. तुम्ही मध्यमवर्गीय आहात पण तुमची कॅपॅसिटी कुठपर्यंत आहे? एका वेळेस एक वेळ 1.5 लाख रुपये भरू शकता. पेपर फुटला, पुढच्या वेळेस
जी 100 मुलं एससीची बसलेली असतात पुढच्या परीक्षेला 50च बसतात. कारण बापाची ताकद आता नाहीये. षडयंत्र बघा कसं असतंय, 50च बसतात आणि ती 50 कोणाची असतात? मग क्लास 2 वाल्याची. कारण त्याच्या बापाकडे तेवढी ताकद आहे डबल फीस भरण्याची, कोचिंगची फीस भरण्याची. अजून एकदा फोडला की मग मात्र 25च पोरं बसतात. उद्देश काय त्यांचा? की तुम्हाला त्या मार्गात येऊच द्यायचं नाही. आणि मग एकदा का 10% 20%च पोरं राहिले तर तुम्ही राहिलेल्या 50% जाऊ शकत नाही. हे षडयंत्र कोणाच्याही लक्षात येत नाही. तुमच्या विद्येचं दार कसं बंद केलं जातं. बाबासाहेबांनी त्याच्याकरता सांगितलं होतं की माऱ्याच्या जागेवर जाऊन बसा. कारण त्या माऱ्याच्या जागेवर जर तुम्ही असाल तर तिथे आडवाल त्याला कोणीच नाही. आता तुम्हाला सांगतो की केंद्र सरकारच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जर सचिव फक्त 2 आहेत तुमचे, 92 सचिवामध्ये किती आहेत? 2. आणि त्यांनाही खाती अशी आहेत की त्यांच्याकडे पॉवरच नाही कुठले डिसिजन घ्यायचे. आणि म्हणून विद्येचे दरवाजे सर्वांसाठी खुले असावे हा बुद्धाचा सिद्धांत होता. त्यांनी सगळ्याकरता खुलेही केले, परंतु प्रतिक्रांतीमध्ये चालत 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 येतात वेळोवेळी तुमचे दरवाजे कसे बंद करण्यात आले हे बाबासाहेबाला दर्शवायचंय. कारण कोणाशी कम्पेअर करता येते? कार्ल मार्क्स. कारण कार्ल मार्क्सही माणसाचं विज्ञान मांडतो, कार्ल मार्क्सही माणसाच्या दुःखाचं विज्ञान मांडतो. भगवान बुद्धाच्या विज्ञानामध्ये बाबासाहेब म्हणतात, सगळ्याला माहिती आहे की नाही बाबासाहेबाचं तत्व आहे किंवा शिकलं पाहिजे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. एवढं पुढचं वाक्य आहे, पण त्याच्या अगोदरचं वाक्य माहिती नाही कोणाला. बाबासाहेब म्हणतात फक्त वहीन पेन शिक्षण नाहीये. वही पेन घेतला 12 खडी शिकली म्हणजे शिक्षण आहे का? तर बुद्धीला सत्याकडे आणि भावनेला माणुसकीकडे नेणारं ज्ञान प्राप्त करणं याला बाबासाहेब काय म्हणतात? शिक्षण. मग आता आपण खरंच बाबासाहेबाच्या व्याख्यात बघतो का? बाबासाहेबांची व्याख्या काय? बुद्धीला सत्याकडे नेणार. माझा प्रोफेसर अजूनही बुद्धीनं सत्याकडे गेलाय का? त्याला वाटतंय 60 विद्यार्थ्याचा सिलेबस मला दिलेला युनिव्हर्सिटीने शिकवणं एवढंच माझं कर्तव्य आहे. बाबासाहेबाला तेवढं अपेक्षित नाहीये. तुमच्या बुद्धीला सत्याकडे नेलं पाहिजे आणि सत्य हे आहे त्या प्रोफेसरला कळलं पाहिजे की ह्या 60 विद्यार्थ्यांना शिकवतो मी, याचा पगार घेतो. काय करायचं? ह्या 60 विद्यार्थ्यांना मी शिकवतो, त्याचा पगार घेतो. परंतु माझ्या महारवाड्यामध्ये अजून 100 पोरं शिक्षित आहेत, ते सत्याकडे जाण्याचं मला अजून भान नाही. बाबासाहेब विहाराविषयी म्हणतात की विहार ज्ञानाची केंद्र झाली पाहिजे. मग बुद्धीला सत्याकडे नेणं काय आहे? नका जाऊ तुम्ही खेड्याकडे, पण माझ्या ह्या परिसरामध्ये जर असा कुठे एखादं कुटुंब असेल की ते त्यांच्या मुलाला शिकवू शकत नाही, त्या शिक्षणाची व्यवस्था तिथल्या विहाराने झाली पाहिजे. याला बाबासाहेबांची व्याख्या आहे की बुद्धीने सत्याकडे जाणं. आम्ही हा चेक करतो, आमचं सत्याकडे जाणं वेगळंच आहे, खूप कठीण आहे. बाबासाहेबांच्या व्याख्या समजणं खूप कठीण आहे. बुद्धीने सत्याकडे जाणं याला शिक्षण बाबासाहेब म्हणतात, पण भावनेनं माणुसकीकडे गेलं पाहिजे. आमची भावना कुठपर्यंत आहे? माझ्या पोराला ताप आला की माझी भावना उच्चंबळून येते. ही भावना जोपर्यंत समाजामध्ये झिरपत नाही तोपर्यंत तुम्ही शिक्षित नाही आहात. बाबासाहेबांच्या व्याख्यामधला शिक्षित की बुद्धीला सत्याकडे नेणं आणि भावनेला माणुसकीकडे नेणं. आणि मग परत तिथे येतो की मला नोकरी कशामुळे लागली? तर शिक्षणामुळे. आणि शिक्षणामुळे का मी तिथपर्यंत गेलो? तर प्रतिनिधित्वाच्या कायद्यामुळे. कारण भगवान बुद्धांनी जेव्हा स्त्रियांना प्रजावतीने डिमांड केली होती ना पहिली की मलाही संघात घ्या, आजपर्यंत आपल्या शिकल्या सवरल्या लोकांचा त्या प्रजावतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे? डोक्यावरचे केस काढणं, अंगावर पित वस्त्र धारण करणं एवढा.
ती स्त्रियाच्या शिक्षणाकरता झगडीत होती. पहिली जर बंडखोर कोण असेल तर महाप्रजावती आहे, जी स्त्रियांच्या शिक्षणाकरता झगडली. ती बुद्धाला सांगते मला तुझ्या संघात घे. आणि बुद्धाला शेवटचा प्रश्न आनंद विचारतात की भगवंत, स्त्रीला निर्वाण मिळवण्याचा अधिकार नाही का? बुद्ध म्हणतात असं नाही म्हटलो मी. स्त्री पुरुषाप्रमाणे प्रत्येक गोष्ट मिळवू शकते. आणि आज आमचा त्या प्रजावतीला समजावून सांगण्याचा आणि समजून घेण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. कारण आता तुम्ही भिक्षूची व्याख्या फक्त एक धार्मिक आणि चारिका करणारी करून ठेवली. ऍक्च्युली भिक्षूची व्याख्या ही नाहीये. भिक्षूची व्याख्या तत्ववेता म्हणून आहे, समजावून सांगणार आहे. धम्म म्हणजे काय? भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे हीच बाबासाहेबाची व्याख्या की बुद्धीला सत्याकडे घेऊन जा. भावनेला माणुसकीकडे घेऊन जाणं ही बाबासाहेबाची व्याख्या बुद्धाच्या याच्यातूनच आलेली. आणि आम्ही मग त्याला शिक्षित म्हणता येईल का? मग परत मला गाडगे बाबाचं उदाहरण आठवतं की एकही वर्ग न शिकलेला गाडगे बाबा पाटलाच्या दारी झाडू मारून त्या पाटलाला म्हणतो तुझं गाव झाडलं, मला जेवायला दे. महाराच्या दारात नाही गेला तो, कुठल्या कुणब्याच्याही दारात नाही गेला, सत्याकडे घेऊन जातो त्या पाटलाला. तुझं गाव आहे, तुझं गाव मी झाडलं, भाकर तूच दिली पाहिजे. सत्याचा साक्षात्कार करून देणारा तो डेबूजी गाडगे बाबा एकाही वर्गात गेला नाही. त्या गाडगे बाबाच्या कीर्तनाला, गाडगे बाबाच्या आजारपणाला कायदा मंत्री धावत जातो. 4-4 PhD आणि 32 डिग्र्या असणारा माणूस. याला म्हणतात बुद्धीला सत्याकडे घेऊन जा. गाडगे बाबाच्या वेळेस बरेचसे बुवा होते. बाबासाहेबांनी त्या बुवा बाबा कधीतरी एंटरटेन केलंय का त्यांना? परंतु हा गाडगे बाबा त्या पंढरीला जातो, चंद्रभागेमध्ये त्या वारकऱ्यांनी केलेली घाण साफ करतो, पण त्या विठोबाच्या मंदिरात जात नाही. याला सत्याकडे नाही म्हणतात. बुद्धीला सत्याकडे घेऊन जाणं. बाबासाहेबाला ते अपेक्षित आहे आमच्या बुद्धिवंताकडे की तुम्ही बुद्धिवंत झालात, तुम्ही सत्याकडे गेला तर समाजाला सत्याकडे घेऊन जाऊ शकता. हा सिद्धांत बुद्धाचा होता. अशा करता दरवाजे खुले केले होते का? आणि म्हणून महाप्रजावती पहिल्या वेळेस नाकारली आणि म्हणून दुसऱ्या वेळेस महाप्रजावती आपल्या शाक्य कुळातल्या सगळ्याच राण्याला घेऊन निघते. तिला कळतं एकटीचा लढा हा नाहीये. परत जाते ती आणि शाक्य कुळातल्या सगळ्या राण्याला सांगते. आणि आता अशी तशी जात नाही. आपल्याला कळायला थोडा उशीर लागेल. सत्याकडे घेऊन जाते ती अशी जाते का? नाही. बाह्य दर्शनी त्या शाळेत प्रवेश करायचा गणवेश काय होता? डोक्यावरचे केस काढणे आणि पित्तवस्त्र परिधान करणे हा गणवेश होता. आणि मग ती गणवेश परिधान करूनच बुद्धाकडे जाते. 500 महाराण्यांना घेऊन. बघा बंड आहे ते केवढं मोठं. शुद्धोधन जरी निर्वाण झाले म्हणून त्या महाराणीला कशाची कमी पडली असती का? राज्य होतं तिच्या जवळही, भले राज्याला वारस नव्हते, पण तिला कशाची भौतिक सुखाची कमी नसती पडली, पण तिला स्त्रियाची काळजी होती. आणि म्हणून ती 500 जणीला तशीच जात नाही, मुंडनही करते आणि चिवरही परिधान करते आणि आता आम्हाला शाळेत घ्या म्हणते. शिक्षणाचा दरवाजा खोलण्याकरता केलेली ती पहिली बंडखोरी आहे. आणि तिला शिफारस करणारा आनंदाने विचारलेला प्रश्न, खोचकपणे काही काही लोक विचारतात की बुद्धांनी स्त्रियावरती अन्याय केला, पहिल्याच्यात परमिशन नाही दिली, कारण ती नव्हती. जसं बुद्धाच्या मृत्यूशी लोक ऑब्जेक्शन घेतात की नाही, की चुंदाच्या घरचं भोजन घेतलं म्हणजे त्याने विष टाकलं, बुद्धाला मारलं. चुकीच्या व्याख्या करतात आपण. बुद्धांनी वैशालीमध्ये 3 महिने अगोदरच आपलं महापरिनिर्वाण डिक्लेअर केलेलं आहे. ह्या दिवशी मी महापरिनिर्वाण स्वीकारणार आहे. मग चुंदाने जर दिलं काय, नाही दिलं काय, काय फरक पडणार आहे? तसंच आहे प्रजावती आणि स्त्रियावती. भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालंय, सर्वज्ञ झाले आणि त्यावेळेस मार म्हणतो. आता तुला भेटलं ना जे पाहिजे ते.
तुला सर्वज्ञता पाहिजे होती, सगळी बुद्धिमत्ता पाहिजे होती, आता तुला भेटली. मग आता तू तुझं महापरिनिर्वाण स्वीकारून जा ना, पुढचा जन्म तुला नाही. तिथे बुद्ध म्हणतात असा नाही जाणार मी, महापरिनिर्वाण असं स्वीकारणार नाही जोपर्यंत मी हे 4 संघाची स्थापना करणार नाही. कधी करतात हे? त्यांना संबोधी प्राप्त झाल्या झाल्या. 4 संघाची स्थापना करणार काय म्हणजे काय करणार आहे? लोकांना टीचिंग करणार आहे, सांगणार आहे, शिकवणार आहे, धम्म सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये ते 4 संघ सांगतात: भिक्षूचा संघ, भिक्षुणीचा संघ, उपासकाचा संघ आणि उपासिकेचा संघ. म्हणजे बोधी प्राप्त झाल्या झाल्या त्यांनी ठरवलेलं की मी भिक्षुणीचा संघ निर्माण करणार आहे. म्हणजे प्रजावतीला नकार का दिला असेल? मग खूप दिवसांनी आहे ना तो नकार. त्यांनी तर अगोदर सांगितलं त्या महाराला की हे 4 संघ निर्माण केल्याशिवाय मी महापरिनिर्वाण स्वीकारणार नाही. आणि म्हणून पहिल्या वेळेस जेव्हा महाप्रजावतीला ते नकार देतात तर त्यांचा नकार होता की तू एकटी प्रवर्जा घेऊन हे सहन करू शकणार नाहीस. आणि तिच्याकडनं त्यांना भिक्षूच्या व्यतिरिक्त 11 नियममधून घ्यायचे होते. म्हणून मी सांगितलं ना की स्त्रिया पुरुष लाख बरोबर असतील, पण निसर्गानेच दोघांच्याही शरीर रचनेमध्ये फरक केलेला आहे. आणि म्हणून त्या शरीर रचनेला न्याय देण्याकरता भगवंताला तिच्याकडून त्या 11 विशेष नियमाचं पालन करून घ्यायचं होतं. म्हणून पहिला नकार होता. दुसऱ्या नकाराला जेव्हा आनंद सांगतात की स्त्रियाला, आणि म्हणून भगवान बुद्ध परत नकार देतात. तर का? की स्त्रीच्या आणि माणसाच्या चंचलतेविषयी प्रश्न असतो. आजही तुमच्या मोठमोठ्या शाळा जर गेल्या, बघितल्या तुम्ही, आता इकडे आहे की नाही माहिती नाही, पण मुंबईमध्ये ज्या मोठमोठ्या शाळा आहेत त्या तुमच्या पोराला पहिलीच ऍडमिशन घ्यायला आई बापाचा इंटरव्ह्यू होतो. पोराचा नाही होत. कोणाचा होतो? आई वडिलाचा. काही काही शाळा त्या आई वडिलाला प्रश्न विचारतात, आणि त्या आई वडिलाला जर येत नसेल तर त्या शाळेत ऍडमिशन देत नाही. काय याच्या पाठीमागची त्यांची संकल्पना? कारण यांचा अनाडी मुलगा आमच्या शाळेत आला तर आमच्या शाळेचं मेरिट खाली येईल. ह्याच प्रकाराने भगवान बुद्धाने सगळ्या गोष्टी स्त्रियाला तावून सुलाखून दिल्या होत्या. कारण स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यानंतर चंचलतेमध्ये सायकोलॉजी आहे की नाही, की त्या 2 जण जर एकत्र आले तर ब्रह्मचार्याला फाटा पडेल. आणि म्हणून भगवान बुद्धाने, बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की भगवान बुद्धाने स्त्रीवर परत एका का अन्याय केला? शिक्षणाच्या दृष्टीने भगवान बुद्ध कधीच अन्याय नाही करत. लोक सांगतात दुसऱ्या धर्म, इव्हन आमच्या भंतेजीमध्ये थोडासा हे असतो की 100 वर्षाची भिक्षुनी 1 दिवसाच्या सामनेराला वंदन करेल. आता इथे बराबरी आहे का? आणि हे कोण सांगितलंय? भगवान बुद्धांनी सांगितलं. याच्यावरती त्या एक उत्तर आहे की ह्या जगातलं जर सगळ्यात पवित्र नातं काय असेल तर बाप आणि लेकीच. आणि गुरुला आपण बाप समजतो. कुठलाही गुरु कोण असतो? बापाच्या समान असतो. आणि म्हणून भगवान बुद्धाने केवढाही मोठा भिक्षुणीचा संघ असेल तर त्या भिक्षुणीच्या संघाला टीचिंग देण्याकरता भिक्षुणी जावं. आणि मग गुरुला बापाच्या ठिकाणी मानल्यानंतर भगवान बुद्धाला माहिती होतं की व्यभिचार बोकाळणार नाहीये. आणि त्याच्याकरता भिक्षुणीला भिक्षूला वंदन करायला सांगितलं. कारण बापाची संकल्पना ही खूप पवित्र असते, गुरुची संकल्पना ही खूप पवित्र असते. आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धाने शिक्षणाची दारं सगळ्यांकरता उघडी करून दिली, कुणालाही नकार दिला नाही. बऱ्याचशा याच्यामध्ये थोडेसे डिस्प्यूट आहेत की तेव्हा ब्राह्मण होता का, ब्राह्मण नव्हता का. कारण त्रिपिटकामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सारीपुत्त,
निबंध थिसिस येते, एका जणाला PhD भेटले की त्यावेळेस ब्राह्मणच नव्हता म्हणून. तर काय होतं, तर मग लोक जण सांगतात की बम्मन वग्गो हे धम्मपदामध्ये ते एक मोठा चॅप्टरच आहे ना, आणि त्याचाच सहारा घेऊन सांगितलं की भगवान बुद्धांनी बामन कोणाला म्हटलं, ब्राह्मण कोणाला म्हटलं. ब्राह्मणाचा अर्थ काय? ब्राह्मणाचा अर्थ शिक्षा आहे. भगवान बुद्धाच्या धम्मपदानी अर्थात बम्मन वग्गो म्हटलं. बम्मन म्हणजे कोण? की जो शिक्षित आहे, ज्याला प्रज्ञा प्राप्त आहे, त्याला भगवान बुद्ध ब्राह्मण म्हणतात. आणि म्हणून त्या शब्दाचा अपभ्रंश करत 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 त्याचा वर्ण बनवण्यात आला, आणि तो वर्णही 1314 मध्ये बनवण्यात आला. म्हणून भगवान बुद्ध शिक्षणाला एवढं महत्व देतात, कारण डोक्यात शिक्षण असल्याशिवाय तुम्ही प्रबुद्ध होऊ शकत नाही. मग शिक्षण नुसतं ABCD आणि अबकड आहे का? तेव्हा तर नव्हतं ना असं. लिपी आणि अक्षर याचा शोधही अशोकाच्याच काळामध्ये लागलेला आहे. अगोदरही असेल, त्रिपिटकामध्ये काही काही संदर्भ येतात, एका राजाने दुसऱ्या राजाला कळवलं असे संदर्भ येतात, पण आर्कॉलॉजिकल पुरावे सापडत नाहीत. आर्कॉलॉजिकल पुरावे अशोकाच्या काळापासून सापडतात. मग अशोकाच्या काळामध्ये अशोकाने दगडावरती लिहिलं, खडकावरती लिहिलं, तांब्यावरती लिहिलं, असे शिलालेख सापडलेत ना त्याचे. आणि मग त्यावेळेचा शिक्षक किंवा त्यावेळेचा गुरु हा भिक्षूच होता. म्हणजे पहिलं शिक्षण कोणी घेतलं असेल? भिक्षूनच घेतलं असेल. मागे मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये 1600 की 1400 लेण्या आहेत, त्याच्यापैकी 1200 लेण्या महाराष्ट्रात आहेत. आणि ह्या लेण्या म्हणजेच विद्यालय होती. विद्यालय हा आपण जो बसला, तुम्ही वर्षावास म्हणून बसलात, ऍक्च्युली वर्षावासामध्ये शाळा चालायच्या. कशा शाळा चालायच्या? जसे असे तुम्ही बसलात तेव्हा तसे बसत नव्हते, त्या पिरियडमध्ये सामनेर व्हायचे. सामनेर म्हणून बसायचे आणि उपसंपादित उपाध्याय भिक्खू त्या सामनेराला शिक्षण द्यायचे. त्या 3 महिन्याच्या काळामध्ये त्याच्या जवळ जे बी शिक्षण असेल ते शिक्षण त्या सामनेराला द्यायचे, आणि 4था महिना कठीणची वरदानाचा. आता आपण त्या कठीणची वरदानाचाही अर्थ वेगळा काढला. कठीणची वरदान म्हणजे आपण काय म्हणतो, ते सुतायचे, शिवायचे, मग वेळ लागायचा, तो अर्थ तर होताच. पण कठीणची वरदानाचा अर्थ जो सामनेर परिपक्व व्हायचा त्याला चिवर मिळायचं, म्हणून कठीण म्हटल्या जायचं. आता तुम्ही 5 वर्षाची डिग्री केल्यानंतर काय मिळतं तुम्हाला? सर्टिफिकेट मिळतं की नाही? ते 3 महिन्याच्या काळात पूर्ण पास झालेल्या सामनेराला मिळालेलं सर्टिफिकेट म्हणजे चिवर, आणि म्हणून त्याला कठीण चिवरदान म्हणायचे. कठीण होतं ना मिळणं ते. 3 महिन्यामध्ये एक्सपर्ट होऊन ते मिळवणं म्हणजे काय होतं? कठीण होतं. त्याचं आपण सोपं रूप केलं, आता कुठलंही चिवर कठीणच आहे आमच्याकडे. द्यायला कठीण आहे ना, मनात नाही ना उत्पन्न होत, म्हणून कठीण. कठीणची वरदान आहे. आणि ह्या वर्षावासाच्या काळात ह्या शिक्षणाच्या शाळा लेण्याने चालायची. जीवकाचा आणि म्हणते अंगुलीमालाचाही प्रसंग तुमच्या बऱ्याचशा लोकांच्या याच्यावर असेल की अंगुलीमालाला त्यांच्या गुरुनी गुरुदक्षिणा मागितली होती. अंगुलीमाल कुठे शिकले होते? तक्षशिलेमध्ये. तक्षशिलेचे अवशेष अजूनही सापडतात. त्यावेळेचे ह्या ज्या युनिव्हर्सिटी होत्या त्या कशा होत्या? निवासी होत्या. निवासी म्हणजे आपण नाही म्हणत का कॉलेजला हॉस्टेल अटॅच, हॉस्टेल असेल ते अशा होत्या, त्या निवासी होत्या. म्हणजे जाऊन येऊन कॉलेज करता येत होतं का? तिथे राहूनच करावं लागत होतं. आणि राहण्याकरता अट होती की तेवढ्या वर्षाकरता आपण भिक्षू होणं जरुरी. म्हणून तुमच्या खगोलशास्त्रात असेल, तुम्ही नागार्जुनाचं नाव ऐकलं असेल. नागार्जुन निस्ते भिक्षू नाही आहेत. नागार्जुन खगोलशास्त्रज्ञ आहे, रसायनशास्त्रज्ञ आहे. आजचं जे तुम्ही रसायनशास्त्र शिकता की नाही,
त्याचे बरेचसे प्रमेय नागार्जुनाचे आहेत. म्हणून त्यावेळेसचे भिक्षू फक्त डोक्याचं मुंडन केलंय ना अंगावर चिवर घेतले असे भिक्षू होते का? तुमच्या ह्या अवकाशाचा वेध घेणारे मंगळ, पृथ्वी, त्याच्यानंतरचे हे ग्रह सगळे त्या नालंदा आणि तक्षशिलेने शोध लावलेले आहेत. शून्याचा शोध जो आर्यभट म्हणतात की नाही, कधीच आहे आर्यभट? त्याच्या अगोदर नागार्जुन शून्याचा सिद्धांत मांडतात, शून्याचा माध्यमिक सिद्धांत मांडतात. म्हणून आपल्याला ह्या भारताचा इतिहास जर संशोधन करायचं असेल तर मग शिक्षणाची दारी खुली असली पाहिजे. आज ती बंद करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणून बाबासाहेब आठवतात. म्हणून बाबासाहेबाच्या व्याख्या आठवतात की आपण नुसतं शिक्षित नाही झालं पाहिजे, तर आमची बुद्धी सत्याकडे नेता आली पाहिजे. नुसती सत्याकडेच नेऊन भागेल का? तर तुम्हाला तुमच्या भावनाही समजल्या पाहिजे. तर त्या दोन शिक्षणाचे, आणि म्हणून म्हणी पडतात की विद्या विनयेत शोभते. काय म्हणतात? की विद्या विनयेत शोभते. ज्याला विद्येचा गर्व आहे तो प्रज्ञावान नाही. विनय असला पाहिजे त्याच्याजवळ, आणि ज्याच्याजवळ विनय असेल ती विद्याचं खरं माहेर केंद्र आहे. आणि म्हणून शेवटला आपण एक बाबासाहेबाचाच कोट घेऊ की बाबासाहेबाचे वाक्य मोडून तोडून वापरल्यापेक्षा मला वाटते जशाला तसे सांगितले पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात की ज्याला दुःखातून सुटायचं असेल, बुद्ध तसेच नाही, बाबासाहेब काय म्हणतात, ज्याला दुःखातून सुटायचं असेल त्याला लढावं लागेल. सुखासुखी भेटेल का काही? नाही. बाबासाहेब म्हणतात तुम्हाला जर दुःखातून मुक्ती पाहिजे तर मग लढलं पाहिजे, आणि जर त्याला लढायचं असेल तर त्याला शिकावं लागेल. काय म्हणतात बाबासाहेब? जर तुम्हाला दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर लढावं लागेल, आणि लढायचं असेल तर शिकावं लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव झाल्याशिवाय राहणार. कारण मी असंही सांगू शकलो असतो, पण ते कोट मी मुद्दाम लिहून आलं. हे बाबासाहेबाचे शब्द आहे की तुम्हाला लढायचं असेल तर शिकावं लागेल, आणि दुःखातून सुटायचं असेल तर लढावं लागेल. लढण्याकरता शिकावं लागेल. कारण तुम्ही न शिकता जर लढलात तर पराभव निश्चित होणार. आणि म्हणून बाबासाहेब ते वाक्य येतं तुमच्याजवळ की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या अगोदरचे हे वाक्य आहे की तुम्हाला दुःखातून मुक्त व्हायचं तर लढावं लागेल, आणि लढायचं तर शिकावं लागेल. कारण का, जर नाही शिकला तर लढाईत पराभूत व्हाल. आणि म्हणून म्हणतात बाबासाहेब, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या व्याख्या आम्हाला सगळ्यालाच पाठ आहे. परत बाबासाहेब वाघिणीच का बोलले? येतं की नाही प्रश्न? बकरी दूध देते, गाढवीन देते, डुकरीन देते, उटीन देते. बाबासाहेब वाघिणीच का बोलले असते? कारण काय, जाबर तांब्या घेऊन वाघिणीचं दूध काढू देईन का? दूरदृष्टीवाले होते ते. कारण वाघिणीचं दूध दुर्मिळ आहे. बाबासाहेब शिक्षणाची जोड त्या वाघिणीच्या दुधाशी लावतात. कारण भेटणं अशक्य प्राय आहे. आपल्याही बाप दाद्याला ते मिळणं अशक्य प्राय होतं, आणि त्या मनुवाद्याचे तेच प्रयत्न अजूनही आहेत की तुम्हाला शिक्षण कसं दुर्मिळ होईल. म्हणून बाबासाहेब सांगतात ते वाघिणीचं दूध आहे. आणि आम्ही आमच्या लाडक्या बहिणी 1500 रुपयात विकून मोकळ्या होतात. झाल्या की नाही? लाडक्या भावाने 1500 रुपये दिले आणि बहिणीने धनाधन कमळावर मतदान केलं. भाऊ मुख्यमंत्री झाल्या त्यांनी पहिला GR काढला आणि महाराष्ट्रातल्या 35,000 शाळा बंद केल्या. इथे येतं बाबासाहेबाचं परित्य व्याख्या की तुमची बुद्धी सत्याकडे गेली पाहिजे, सत्य शोधता आलं पाहिजे, आणि मग त्याला आम्ही विद्या म्हणतो. आणि म्हणून महात्मा फुलेचं ते वाक्यही खूप प्रचलित वाटतं. मग ते आत उतरतं की विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, आणि एवढे अनर्थ एका अविद्येने.
आणि म्हणून ती विद्या मिळवण्याचा पहिला सिद्धांत जर कुणी दिला असेल आम्हाला तर तो भगवान बुद्धाने दिला. आणि ती परंपरा मात्र आमच्या महापुरुषांनी खंडित होऊ दिली नाही, आजपर्यंत चालत आली. आता तो प्रवाह खंडित होऊ नये म्हणून आमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, ती सगळ्यांनी पेलली पाहिजे. आणि पेलाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. नाहीतर मग ह्या वर्षावासामध्ये ग्रंथ पठण तर होतातच, पण त्यातून आउटपुट काहीतरी आलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझा छोटासा वाटा, कारण मीही तुमच्या बरोबर आहे, मलाही ते कर्तव्य सांगायला सांगितलं. आणि म्हणून ह्या रीतीने माझ्या बुद्धिमत्तेला जेवढं तुम्हाला सत्याकडे नेता येईल तेवढा नेण्याचा प्रयत्न करतो. जायचं की नाही जायचं परत बुद्धाचं वाक्य आहे, ते तुमचं तुम्ही ठरवायचं. सांगणं बुद्धाचं काम होतं, मी त्यांचा छोटासा पाईक आहे, मीही ते काम केलं. ऐकायचं की नाही ऐकायचं ते तुम्ही ठरवा. एवढ्या एका याच्यावरती आजचा सिद्धांत आपण इथेच संपतो.